आता आपण पाहणार आहोत मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, प्रथम आपण या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. मल्टीव्हायब्रेटर म्हणजे की ज्या सर्किटचं आउटपुट व्होल्टेज हे 1 आणि 0 या दोन लेवल मध्ये व्हायब्रेट होत राहतं, म्हणजे आयदर 1 और 0, तर अशा प्रकारच्या सर्किटला आपण म्हणणार आहे मल्टीव्हायब्रेटर. ओके, या मल्टीव्हायब्रेटरचे एकूण 3 प्रकार आहेत. एक आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, दुसरा आहे बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, तिसरा आहे मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. ओके, आता या प्रत्येकाचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया. अस्टेबल म्हणजे ज्याची आउटपुट स्टेज ही स्टेबल नाही, म्हणजे 1 ही राहत नाही आणि 0 ही राहत नाही, म्हणजे सातत्यानं ती 0 1 पुन्हा 0 पुन्हा 1 पुन्हा 0 पुन्हा 1 अशा पद्धतीने सातत्याने बदलत राहते. अशा प्रकारचं जे सर्किट आहे त्याला आपण अस्टेबल म्हणणार आहे. म्हणजे हे जे स्क्वेअर वेव्ह जनरेटर आहे त्यालाच आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर असं म्हणतो, की ज्याचं आउटपुट स्थिर राहत नाही, त्याला कुठलीही ट्रिगर दिली नाही, चालना दिली नाही, इनपुट कुठल्या प्रकारचं दिलं नाही, तरी ते त्याचं आउटपुट सारखं काय होतं, बदलत राहतं. अशा प्रकारचं जे सर्किट आहे त्याला आपण म्हणणार आहे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. आता दुसरं जे सर्किट आहे ते आहे बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. आता बायस्टेबल, बाय मीन्स 2, म्हणजे याला दोन स्टेबल स्टेट्स आहेत, म्हणजे हे 1 ला पण स्टेबल राहू शकतं किंवा हे 0 ला सुद्धा स्टेबल राहू शकतं. पण कधी, तर जेव्हा तुम्ही एक ट्रिगर देता त्यावेळेला समजा ते हाय लेवलला गेलं तर ते हाय स्थितीमध्येच राहणार आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही दुसरी ट्रिगर द्याल त्यावेळेला त्याचं आउटपुट चेंज होतं, म्हणजे याचं कॉम्प्लिमेंट होणार आहे आणि ते लो ला येणार आहे. ओके, म्हणजे त्यावेळेला दुसऱ्या ट्रिगरच्या वेळेला ते लो होणार आहे. म्हणजे ही स्टेट, पहिली ट्रिगर दिली तर ही स्टेट त्याची स्टेबल राहणार आहे, दुसरी ट्रिगर दिली तर ही स्टेट त्याची स्टेबल राहणार आहे. अशा पद्धतीने याच्या दोन स्टेट्स या स्टेबल आहेत आणि म्हणून याला आपण म्हणणार आहे बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. ओके, आता तिसरं जे सर्किट आहे, ओके, हे जे तिसरं सर्किट आहे त्याला आपण म्हणतोय मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. आता मोनोस्टेबल असं नाव का दिलं असेल? मोनो म्हणजे एकच स्टेबल स्टेट आहे याच्या बाबतीत. आता एक स्टेबल स्टेट म्हणजे समजा 0 असेल, म्हणजे ह्याचा आउटपुट 0 राहत असेल तर कायम ते 0च राहणे. मग एक स्टेट ह्याची स्टेबल आहे. आता दुसरी जी आहे म्हणजे ही 0 ची 1, ही काय आहे? अनस्टेबल आहे, म्हणजे ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये बदलू शकते असा त्याचा अर्थ. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रिगर द्याल, आता याला एकच ट्रिगर असणार आहे. ओके, याला दोन ट्रिगर नाही, एकच ट्रिगर असेल. ही ट्रिगर दिली तर काय होणार आहे? थोड्या कालावधीपुरतं हे व्होल्टेज हाय होणार आहे आणि नंतर थोड्या वेळानं पुन्हा आपोआप हे लो होणार आहे. लक्षात, हा जो मधला कालावधी आहे दॅट इज द टाइम पिरियड ऑफ दिस मल्टीव्हायब्रेटर सर्किट मोनोस्टेबलचं. लक्षात, एवढ्या कालावधीमध्ये ही जी स्टेट आहे ही अनस्टेबल आहे. ओके, ही एक अनस्टेबल स्टेट असेल आणि ही मात्र स्टेबल स्टेट त्याची 0 आहे. तर ट्रिगर दिल्यानंतर काही वेळानं पुन्हा लो होणं. म्हणजे एखादी घराची डोरबेल असेल समजा, आपण घेतो डिजिटल म्युझिक लावलेलं असेल, इथं तुम्ही म्युझिक बेल आहे, हे पुश बटन आहे, समजा बटन हे पुश केल्याबरोबर काय होणार आहे? म्युझिक स्टार्ट होतं, ते ठराविक कालावधीपुरतं ऑन राहतं आणि नंतर आपोआप ते बंद होतं. ओके, अशा प्रकारचं जे सर्किट आपण वापरतोय बेलसाठीचं, हे मोनोस्टेबल मध्ये जाते. बरोबर. बायस्टेबल म्हणजे आपल्या घरातील कुठल्याही ट्यूबलाईट किंवा कुठलेही जे यांना विद्युत उपकरणे त्यांना ऑन ऑफ करण्यासाठी जे आपण स्विचेस वापरतो, ती आपली बायस्टेबल प्रकारची आहेत, की एकदा ते स्विच ऑन केलं की ते ऑन स्टेट मध्येच राहतं आणि जोपर्यंत तुम्ही ऑफ करत नाही तोपर्यंत. म्हणजे एकदा प्रेस केल्यानंतर ते ऑन होतं, दुसऱ्यांदा प्रेस केल्यानंतर ते ऑफ होतं. लक्षात, म्हणजे पहिल्या ट्रिगरला ते ऑन होतं, दुसऱ्या ट्रिगरला ते ऑफ होतं. अशा प्रकारचं जे ट्रिगर सर्किट, ट्रिगर 2 दिल्यानंतर त्याचं कार्य घडतील ते म्हणजे तुमचं बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. ओके, आणि अस्टेबलला आपण ट्रिगर देतच नाही.
बरोबर. म्हणजे तुम्ही गणपतीच्या कालावधीमध्ये डेकोरेशनसाठी वापरलेल्या माळा जर पाहिल्या असतील तर सातत्याने ते एलईडी जे असतात ग्रीन रेड हे सातत्याने काय होत असतात, ऑन ऑफ होत राहतात अल्टरनेटली वगैरे. तर हे जे अल्टरनेटली ऑन ऑफ केलं जातं याच्यासाठी जे सर्किट वापरलं जातं ते अस्टेबल मल्टी ऑपरेटर असतं. असे याचे उपयोग सुद्धा आहेत. आज आपण जे वर्किंग पाहणार आहोत ते मोनोस्टेबल मल्टी ऑपरेटरचं सोबत दिलेलं जे सर्किट आहे याचं वर्किंग कसं घडतं ते आपण पाहणार आहोत. आता वळूया आपण या सर्किटच्याकडे. मोनोस्टेबलचं वर्किंग पाहत असताना आपण पाहूया की इनिशियली ते म्हणजे या सर्किटची स्टेट काय आहे, त्याचा कंपॅरेटरवर काय परिणाम होतोय, त्याचा फ्लिप फ्लॉपवर काय परिणाम होतो, त्याचा ट्रान्झिस्टरवर काय परिणाम होतो आणि त्यामुळे आउटपुटवर त्याचा काय परिणाम होतो, असा आपण याचा अभ्यास केला पाहिजे. आता अगदी सुरुवातीला जर पाहिलं म्हणजे ट्रिगर देण्यापूर्वी, म्हणजेच इथं ट्रिगर दिलेलं नाही आणि ट्रिगर दिलेलं नाही म्हणजे इनिशियली हे जे ट्रिगर व्होल्टेज आहे बरोबर, ट्रिगर जे आहे ते हायला आहे. ओके, या केसमध्ये कंपॅरेटरची अवस्था काय असते हे आपण पहिल्यांदा अभ्यासून घेऊया. त्याच्यानंतर फ्लिप फ्लॉपवर काय परिणाम होईल, नंतर ट्रान्झिस्टर काय होईल आणि आउटपुट काय असेल. आता ट्रिगर दिलेलंच नसतं, अगदी सुरुवातीला तुम्ही विचार केलात तर इथं आपण आउटपुटला एलईडी लावलेला असेल. ओके, तर हा एलईडी सुरुवातीला ऑफ आहे याचा अर्थ आउटपुट झिरो आहे. आउटपुट झिरो आहे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं असेल आउटपुट हा क्यू बार कडून येतो, म्हणजे ट्रान्झिस्टर ला इनपुट जो मिळतो तो कुठून मिळतोय तर क्यू कडून मिळतो आणि हा क्यू हाय असेल त्यामुळे ट्रान्झिस्टर ऑन राहणार आहे आणि ट्रान्झिस्टर ऑन आहे असा त्याचा अर्थ होणार आहे. म्हणजे फ्लिप फ्लॉपच्या ज्या स्टेट्स बघितल्या तर त्या काय कशावर अवलंबून असणार आहेत, त्या कंपॅरेटरवर अवलंबून असणार आहेत. त्यामुळे आपण कंपॅरेटरची स्टेट बघूया सुरुवातीला काय आहे ती इथं ब्लॉक डायग्राम मध्ये. ओके, तर सुरुवातीला जर पाहिलं तर हे ट्रिगर व्होल्टेज हाय आहे बरोबर. हे हाय असेल तर हे व्होल्टेज लो असणार आहे म्हणजे R0. आणि इथं जर पाहिलं सुरुवातीला आपला मोनोस्टेबलचा कॅपॅसिटर अनचार्ज आहे म्हणजे इथलं व्होल्टेज झिरो आहे. हे 2/3 VCC जास्त आहे म्हणून हे आउटपुट व्होल्टेज सुद्धा झिरो असणार आहे. म्हणजे S इज इक्वल टू झिरो, R इज इक्वल टू झिरो आणि आउटपुटची स्टेट आपल्याला आलेली आहे अशी की हे 1 आहे आणि हे 0 आहे बरोबर. या पद्धतीनं हे इनिशियली S इज इक्वल टू झिरो, R इज इक्वल टू झिरो ही स्टेट आहे आणि या केसमध्ये आउटपुट या पोझिशन मध्ये आहे त्यामुळे ते त्याच पोझिशन मध्ये राहील कारण इथं R आणि S इज इक्वल टू झिरो आहेत. हे आपल्या मोनोस्टेबल मध्ये दिसून येईल तुम्हाला. ओके, हे मोनोस्टेबल सर्किट आहे. आता इनिशियली आपण घेतलं तर जे ट्रिगर कंपॅरेटर आहे त्याचं जे आउटपुट आहे ओके, ट्रिगर कंपॅरेटरचं ते ट्रिगर कंपॅरेटरचं जे आउटपुट आहे हे R आहे ते 0 आहे आणि वरच्या कंपॅरेटरचं सुद्धा 0 आहे. हे का 0 आहे तुमच्या लक्षात आलं असेल तर हे जे ट्रिगर व्होल्टेज आहे बरोबर VT हे काय आहे, हाय आहे. आणि याच्यात काय होते, हा जो कॅपॅसिटर इथं जोडलेला आहे आपण 7 नंबर आणि 6 नंबर पिनवर बरोबर. तर हा 6 नंबर पिन जी आहे डिस्चार्ज पिन, सॉरी 6 नंबर पिन आहे ती कंट्रोल पिन आहे, सॉरी थ्रेशोल्ड पिन आहे आणि 7 नंबरची जी आहे ही डिस्चार्ज पिन आहे बरोबर. आता आपल्याला या पिनचं व्होल्टेज आहे हे कॅपॅसिटरच्या मुळे काय झालेलं आहे, कॅपॅसिटरमुळे हे व्होल्टेज झिरो स्टेट मध्ये आहे आता सध्या आणि यामुळे एस इज इक्वल टू झिरो आहे. आपण पुन्हा ब्लॉक डायग्राम कडे जाऊन पाहूया. इथं पहा हे 6 नंबरचं आहे, थ्रेशोल्ड आहे 6 नंबर थ्रेशोल्ड आहे, 7 नंबर डिस्चार्ज आहे. हा 6 नंबर जो आहे हा काय केलेला आहे आता सी कॅपॅसिटर अनचार्ज आहे त्यामुळे तो झिरो आहे बरोबर. हा सी झिरो आहे आणि हा झिरो असेल तर ऑफकोर्स क्यू आपण म्हटलं या बाजून आलेलो आहे त्या पद्धतीने क्यू 1 आहे, क्यू बार 0 आहे, टी ऑन आहे, आउटपुट ही आपली इनिशियल स्टेट आहे बरोबर. ही इनिशियल स्टेट आहे. या स्टेट मध्ये सुरुवातीला सर्किट आहे तुमचं मोनोस्टेबल मल्टी ऑपरेटरचं. आता पुढे काय करणार आहे तुम्ही, आता पुढे हे ट्रिगर व्होल्टेज तुम्ही देणार आहात म्हणजेच हे पुश बटन ऑन करणार म्हणजे आता तुम्ही हे ट्रिगर व्होल्टेज लो केलं, झिरोच केलं समजूया.
हे 0 केल्याबरोबर काय होणार आहे, आता तुम्ही ट्रिगर कंपॅरेटरकडे जाणार आहे, तर याच्यामध्ये आर जो आहे तो R1 होणार आहे, कारण हे तुमचं ट्रिगरचं व्होल्टेज आहे ते 0च केलेलं आहे तुम्ही. ओके, आता इथं जर पाहिलं तर कपॅसिटरच्या व्होल्टेज काय आहे, तर कपॅसिटर काय क्विकली हा रेजिस्टर मार्फत चार्ज होतोय, त्यामुळे तो लगेच काय 2/3 VCC ला पोहोचत नाही, म्हणजे हे VC जे व्होल्टेज आहे हे लेस दॅन 2/3 VCCच राहणार आहे, बरोबर. आणि त्यामुळं इथं जर तुम्ही फ्लिपफ्लॉपच्या कंडिशन्स जर पाहिल्यात तर त्या कशा असतील, तर या केसमध्ये आता काय होणार आहे, फ्लिपफ्लॉपची कंडिशन पाहून घ्या. फ्लिपफ्लॉपची कंडिशन आपण काय केलं, आता हे जे ट्रिगर व्होल्टेज आहे ते दिलेलं आहे, हे 0 केलं, 0 केल्याबरोबर हे 1 झालेलं आहे, R1 झाला, आणि हा काय राहिलेला आहे, 0 राहिलेला आहे, कारण कपॅसिटर व्होल्टेज अद्यापही लो आहे. आता हे 1 आहे, हे 0 आहे, यामुळे आउटपुट काय होणार आहे, आता याचा विचार करा. इथं आउटपुट काय होणार आहे, R1 आहे म्हटल्यानंतर Q होणार आहे 0 आणि Q बार होणार आहे 1. Q बार 1 झाला म्हणजेच हे आउटपुट 1 होणार आहे. आता ही दुसरी केस मी इथं पुटअप केले पहा, इथं Q झालेला आहे 0, बरोबर, आणि Q बार झालेला आहे 1. ओके, आता ट्रान्झिस्टर होणार आहे ऑफ, हा ट्रान्झिस्टर आता ऑफ होणार आहे आणि आउटपुट व्होल्टेज होणार आहे 1. ओके, या पद्धतीने ही मांडणी आहे, Q0 Q बार 1 आणि ट्रान्झिस्टर ऑफ, हे या कंडिशन मध्ये येते. ट्रान्झिस्टर ऑफ होणार आहे, आउटपुट 1 होणार आहे, बरोबर, आणि फ्लिपफ्लॉपची कंडिशन Q इज इक्वल टू 0, त्यामुळे हा ट्रान्झिस्टर ऑफ झालाय, आणि Q बार 1 झाले, त्यामुळे आउटपुट 1 झालेला आहे. ओके, ही दुसरी कंडिशन आली ट्रिगर दिल्याबरोबर. आता हे ट्रिगर सोडून दिलं, समजा ट्रिगर पुन्हा सोडून दिल्याबरोबर काय होणार आहे, हाय होणार आहे. ट्रिगर सोडून दिल्याबरोबर काय घडेल तुमचं, इथं आपण सांगूया S इज इक्वल टू 0 होतं, हे लेस असल्यामुळे. ओके, आता काय होणार आहे, ट्रिगर सोडून दिलं, ट्रिगर सोडून दिलं म्हणजेच काय झालं, हा R1 झाला होता तो पुन्हा 0 होणार आहे, म्हणजे इथं R 0 झाला, S तर 0 राहणारच आहे, कारण हे व्होल्टेज अद्यापही 2/3 VCC ला पोहोचत नाही, म्हणजे VC इज लेस दॅन 2/3 VCC राहते. आणि हे ट्रिगर व्होल्टेज आता काय झालेलं आहे, ट्रिगर व्होल्टेज आहे ते हाय झालेलं आहे. ओके, ट्रिगर व्होल्टेज जास्त झालं त्यामुळे R1 झालेला आहे, S 0 राहिलेला आहे. या केसमध्ये काय होईल, ही झाली नो चेंज केस. नो चेंज म्हणजे ही जी स्टेट आहे ती तशीच्या तशी आपल्याला खाली लिहावी लागेल, बरोबर, ही इथं तशीच येणार, म्हणजे Q इज इक्वल टू 0 आणि Q बार इज इक्वल टू 1. ओके, म्हणजेच हा ऑफ आहे तर हा ऑफ तसाच राहणार, आणि हा ऑन आहे तर हा LED लागलेला तसाच राहणार, बरोबर. या इथपर्यंत आपण आलेलो आहे. ट्रिगर दिली की LED चालू झालेला आहे इथं, आता ट्रिगर सोडून दिली तरी LED चालूच राहिलेला आहे. ओके, आता त्याच्या पुढचा स्टेप काय होईल पहा, दुसऱ्या स्टेप मध्ये आता हे कॅपॅसिटर व्होल्टेज या रेजिस्टर मार्फत कॅपॅसिटर चार्ज होत असल्यामुळे कॅपॅसिटर व्होल्टेज वाढत जाणार आहे, ह्या 6 नंबर पिनचं व्होल्टेज वाढत जाणार आहे, बरोबर. आणि 6 नंबर पिन कुणाबरोबर तुलना करते, तर 5 नंबरच्या कंट्रोल पिन बरोबर किंवा थ्रेशोल्ड व्होल्टेज बरोबर तुलना करत आहे, बरोबर. आता समजूया आपण की हे व्होल्टेज म्हणजे VC जेव्हा 2/3 VCC ला काय होते, क्रॉस होते, त्यावेळेला काय घडते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 2/3 VCC घेतला आपण. ओके, 2/3 VCC ला घेतलेला आहे. आता 2/3 VCC ला घेतल्याबरोबर काय होईल, R 0च राहणार आहे, परंतु S1 होणार आहे. आता S1 होईल कारण हे व्होल्टेज VC इज ग्रेटर दॅन झालं 2/3 VCC. ओके, आणि इथं Q काय होणार आहे, आता Q इज इक्वल टू 1 होईल, Q बार 0 होईल आता इंटरनल, आणि हा ट्रान्झिस्टर आता ऑन होईल, आणि ट्रान्झिस्टर ऑन झाला की आउटपुट व्होल्टेज लो होईल, म्हणजेच हा LED ऑफ होईल आता. ओके, हा LED ऑफ होईल. आता उरलेला जो भाग आहे मोनोस्टेबल
आता इथं कॅपॅसिटर व्होल्टेज 2/3 VCC पेक्षा जास्त झाल्याबरोबर आउटपुट व्होल्टेज काय झालेलं आहे, शून्य झालेला आहे. आउटपुट व्होल्टेज शून्य झाल्यामुळे हा एलईडी ऑफ झालेला आहे. बरोबर. आता हा ऑफ झाला तर तो पुन्हा ऑफ राहील की चालू होईल ही कंडिशन पण आपल्याला बघायची. कारण का, तर इथं हा ऑफ झाल्याबरोबर हा ट्रान्झिस्टर ऑन झालेला आहे. हा ऑन झाल्यामुळे जो कॅपॅसिटर त्या ट्रान्झिस्टरच्या या आतील ट्रान्झिस्टर जो आहे हा 7 नंबर मध्ये जो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर आहे, ओके, त्या डिस्चार्ज ट्रान्झिस्टरच्या पॅरलल मध्ये जोडला गेलेला आहे. त्यामुळे हा ट्रान्झिस्टर ऑन झाल्याबरोबर हा कॅपॅसिटर पूर्णपणे याच्यातून डिस्चार्ज होणार आहे क्विकली. कुठलाही रेजिस्टन्स इथं नाही. त्यामुळे जे व्हीसी व्होल्टेज आहे हे व्हीसी व्होल्टेज पटकन झिरो होणार आहे. हे व्होल्टेज झिरो झाल्याबरोबर इथं पोझिशन काय येते पहा. इथं जे ट्रिगर व्होल्टेज आहे हे ट्रिगर व्होल्टेज पूर्वी जसं हाय आहे तसंच आताही हाय आहे. म्हणजे इथं सुद्धा हे हाय होतं, आता हाय आहे, त्यामुळे आर बरोबर झिरोच असणार आहे. परंतु व्हीसी झिरो झाल्यामुळे हा एस जो 1 होता तो आता व्हीसी इज लेस दॅन 2/3 VCC हा क्रायटेरिया मध्ये पडल्यामुळे आता एस झाला झिरो. आता एस आणि आर हे दोन्ही झिरो झाल्यामुळे आता इथं तुमचा ट्रान्झिस्टर जो आहे, बरोबर, S0 R0 म्हणजे फ्लिप फ्लॉप रिमेन्स इन द लास्ट स्टेट हा कंडिशन येणार आहे. आता म्हणजे इथं ही जी कंडिशन आहे ती अशीच इथं रिपीट होणार आहे. ओके, ही जी कंडिशन आहे ती सुद्धा अशीच इथं रिपीट होणार आहे. म्हणजे Q इज इक्वल टू 1, Q बार इज इक्वल टू 0 तसंच राहील. आणि ट्रान्झिस्टर ऑन आहे तो ऑनच राहणार आहे आणि एलईडी ऑफ आहे तो ऑफच राहणार आहे, म्हणजे झिरोच व्होल्टेज राहणार आहे. त्यामुळे हा एलईडी ऑफ स्टेट मध्येच राहील. ओके, आणि नंतर ज्या वेळेला तुम्ही ट्रिगर द्याल त्यावेळेला पुन्हा हीच अवस्था सुरू होईल. ओके, इनिशियली जसं होतं आर इज इक्वल टू 0, एस इज इक्वल टू 0 आणि आउटपुट 0, तीच कंडिशन आता तुमची आलेली आहे. बरोबर. आता या सर्किट मध्ये ट्रिगर दिल्यापासून इथं काय झालं, एलईडी ऑन झालेला आहे. ओके, ट्रिगर दिल्यानंतर एलईडी ऑन झालेला आहे इथं. आता हा एलईडी ऑन झाल्यापासून हा एलईडी ऑफ होईपर्यंतचा जो कालावधी आहे, बरोबर, या कालावधीला आपण टाइम कॉन्स्टंट असं म्हणतो. टाइम कॉन्स्टंट. आणि हे टाइम कॉन्स्टंट या सर्किटचं जर काढायचं असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला, T इज इक्वल टू 1.1 RC. म्हणजे आर आणि सी च्या किमती बदलून आपण हा जो कालावधी आहे इथून इथपर्यंतचा की ट्रान्झिस्टर ऑन एलईडी ऑन पासून ऑफ पर्यंतचा हा जो आहे तो कालावधी म्हणजे हा टी, तो आपण आर आणि सी च्या किमती बदलू शकतो. लक्षात, या पद्धतीनं मोनोस्टेबल मल्टीऑपरेटरचं आपण काय बदलू शकतो, टाइम कॉन्स्टंट बदलू शकतो. आपल्याला हव्या त्या पिरियडचा मोनोस्टेबल मल्टीऑपरेटर आपण तयार करू शकतो. इथं एक सर्किट दाखवलेलं आहे पहा, की इथं वेगवेगळे रेजिस्टर्स वापरलेले आहेत. त्याच्या सिरीज मध्ये पण एक व्हेरिएबल टाकलेला आहे आणि कॅपॅसिटर त्याच्या सिरीज मध्ये घेतलेला आहे. इथं आपल्याला हवं तर टायमिंग इथं निवडू शकतो आपण आणि हा टाइम कॉन्स्टंट आपण बदलू शकतो. ओके, अशा पद्धतीनं मोनोस्टेबल मल्टीऑपरेटर कार्य करते. तसंच इथं वेव्हफॉर्म जे दाखवले त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इथं बघा की ज्या वेळेला तुम्ही ट्रिगर देता म्हणजे व्होल्टेज लो होतं, बरोबर आहे. व्होल्टेज लो झाल्याबरोबर इथं ट्रिगर तुम्ही देताय, व्होल्टेज लो होते. ओके, त्याच बरोबर त्याच वेळेला काय घडलेलं आहे इथं, तर आउटपुट काय झालेलं आहे, हाय झालेला आहे, म्हणून इथं आउटपुट हाय दाखवलेला आहे. आणि या वेळेला काय होते तर कॅपॅसिटर चार्जिंगला सुरुवात करतोय आणि तो कॅपॅसिटर चार्ज कुठपर्यंत होतोय तर 2/3 VCC ला. आता हा 2/3 VCC ला पोहोचतो तेव्हा काय घडतं ते इथं दिले की आउटपुट व्होल्टेज 0 होते, म्हणून आपण काय केलेलं आहे, हे आउटपुट व्होल्टेज इथं 0 झालेलं दाखवलेलं आहे. आणि हा जो कालावधी आहे, बरोबर, हा कालावधी म्हणजेच टाइम कॉन्स्टंट. ओके, अशा पद्धतीनं मोनोस्टेबल मल्टीऑपरेटर कार्य करतं.